तर बघा आज चाललेला आहे मंदिराकडे. तर भाऊचं चाललं बघा आवाज द्यायचं की लवकर या. आणि आज कसं म्हणजे आपल्या कांदे चाळीमधले कांदे भरायचे एक गाडीमध्ये. म्हणलं गाडी भरू ना म्हणजे मग कसं राहील. हा गाडी भरलेली आहे. आणि गाडी लावली ना तर मग कसं मार्केट काय चालू आहे काय नाही काय भाव आहे कळण ना. आता कळण ना. आता आलो कांद्याच्या चाळी बशीच. लय फुलं फुलं आले कमी झाली बस म्हणून काय झाड करायला ना. आता एकदा देवीचं दर्शन घेऊन आणि मग कामाला सुरुवात करूया. आज काय आम्ही 3 जणच आहे, भाऊ ताई आणि मी. शंभूच पप्पा तर मस्त गेले मी फिरायला. मग आता त्यांनी तरी का जा फिरायला. हा ना त्यांना वाटलं आपल्या उन्हाळ्यात सुट्ट्या चालू झाल्या मग आता ते पण गेले. येतीलच म्हणजे काल गेलेले तुम्ही तर ब्लॉग मध्ये म्हणजे बघितलंच असन की तिकडं त्या मामाला भेटायला गेलेले. तर त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे आणि त्यांचं दुखत होतं म्हणून गेलेले बघा तिकडं. आज येणारच आहे घरी. आल्यावर सांगू आपण विचारू त्यांना कसं राहिले तिकडं म्हणजे फिरणं. आता मंदिरात आल्यावर मुंगे झाल्या प्रसाद ते राहतात त्याच्यामुळे आमची गाडी पटकन भरू दे. हा ना कांदे नाही निघले पाहिजे. देव ना तुम्ही पटापट कामं केली तरच भरण ना गाडी. कांदे ना खराब नाही निघले पाहिजे. हा ना चला दर्शन घेतलं का मंदिराकडे आलेलं एकदम भारी फ्रेश वाटतं एकदम. बघा इथं आल्याच नंतर देवीचं दर्शन केल्याशिवाय मन वळतच नाही दुसऱ्या कामाला. तेच ना मग चला आता बघा इकडचे जे झाड आहे ते पण सगळे तोडून टाकले कारण जास्वंदीचे त्याच्यावरती इतका म्हणजे दाट ताटी झालती त्याच्यामुळं कसं मग इकडं काही दिसत नव्हतं. तर बघा गाडी पण आलेली आहे आणि आतमध्ये पिकअप लावलं तर आता लगेच लागू भरायला. चला आता आज पहिल्यांदाच म्हणजे सुरुवात केली चाळी फोडायला. सगळ्यात मेन कसं आहे आता बघू महिना झाला असेल का आपल्याला महिना कांदे भरून. तर महिना झाला आम्हाला. आता आम्ही जेव्हा चाळीत कांदे भरले होते तर आता आज फोडायची आहे. म्हणलं बघू आता कशी निघते कशी नाही खराब निघते काय. चाल चाल आरडती मर कारुष पप्पाला आपल्याला. आज नाही आरडणार आज पहिला दिवस आहे ना. बरं आहे मग काय. गेट पण पाहिजे होतं. हा गेट केलं ना आता. आणि आता इकडे मोठी चाळी बनवली म्हणल्यावर गेटचं त्याचं काम चालूच होतं. आम्ही त्या दिवशी तुम्हाला दाखवलंच कवितानी गेटचं काम ते चालू होतं. आणि आता सगळं काम पण कम्प्लीट झालेलं आहे बघा. ओपन करून दिलंय. काय चालू आहे का तुम्ही लय शान आहे हो. आम्हाला घरी आरडते पटकन या पटकन आणि एकटे चालू आहे का फोन आम्हाला द्या चला. पवन तरी पुढे करू राहिले तुम्ही तर देणार सुद्धा नाही. तुम्ही लहान लागले मग हे लहान आहे का. आवरा आवरा फोडा चाला फोडली का बाई. गेट मस्त झालं पाहते गेट तुमच्या नादात ते गेट नाही पाहिलं. एवढी गाडी भरायला किती टाइम लागेल का होईन का. आता जिरा पिले त्याच्या यांना निदान एनर्जी आली पाहिजे. आम्हाला आणायचं काही. बापरे पूर्ण अंधार झालेला आहे. तर चाळी पण फोडली बघा एक साईडनी. बघू आता कांदे कशी निघते कशी नाही. कांदे दिसायला तर गंज भारी दिसू राहिले पण मग काय सांगावं आता कारण ते गारपिटीत दर्शिक थोडेफार सापडलेले होते. थोडा पाऊस आला होता काढायचा टायमाना त्याच्यामुळे काही सांगता नाही येत. आता एवढे आपले कांदे बघा. चला आता घेऊ भरून लगेच फास्ट मध्ये. बघा आता लावलो कांदे भरायला आणि चाळी पण फोडली बघा. तर मस्त कांदे निघू राहिले चाल निघू राहिले ना. एका नारदा आहे ना खराब मग थोडाफार निघणारच आहे. कांदे शेवटी द्या की नाही. बघा आबान ते पण आले गेलेले ते जरा फिरायला. आबान मामा दोघ जण काही जेवण येऊन केले की नाही मग केले ना. बरंय मग काय 2 दिवस फिरायला गेले भारी होता की नाही. आबा वर राहिले की नाही मग ते मामाच तब्येत बरी का बरी का. हा मग काय बरंय काय पवनला न्यायचं पवनला घरीच ठेवलं तुम्ही का पवन मामा तुम्हाला
म्हणे न्यायचं कायच पत्ता नाही. चला भाऊ आता घेऊ भरून कांदे. मग काय बघा मस्त आहे. कांद्याचा कलर पण छान आहे बरं का. कोणाचा? मामांनी पण काढला व्हिडिओ. हा मग आता त्यांचं युट्यूब चॅनल म्हणल्यावर काही विषय का. बरं आहे मग काय. पाहू ना आता. पहिले स्टार्टिंग आंबा. चल आंबा दे ना. आपल्या झाडाचा आहे. सगळा पिकलेला आहे मस्त. आपलं झालंच नाही. नाही रे ह्या इकडे झाडाचं आहे. तात्यानं आणलीस ना तात्यानं. कोणता त्यानं? तात्या घरी आलते का? नाही ग घरी नाही जाईल. या आंब्याचा आपल्या इथल्या. बरं जाऊ द्या आणला ना. खायची मतलब मग आता चाललं होतं गाडी भरायचं आणि दुपार लोक होईना असं वाटलं होतं. म्हणलं मग घरी जाऊ पण मग आता काही झालंच नाही. पप्पांनी डबे आणले आम्हाला वावरामध्ये इथं जेवण करायला. मस्त आज हरभऱ्याच्या घुगऱ्या बनवलेल्या काळ्या मसाल्यातल्या आणि चपात्या सोबत. बघा आज आमच्या गावचा बाजार आहे तर भत्ता पण आणला. मम्मी पण जेवण केली का? चाकू होता नाही काप ना काढला सण काप ना. काप ना. तिथं काय माहिती पवननी अरे लई हे झालं. त्याला काय पिकलेला आहे ना. तर काय होतं तुम्हालाच खायचंय दोघांना. चल मग माझ्याकडे देऊन टाक ना सगळं का. तिला खाऊ द्या अंदरची. चाकू तिथे चाकू कुठे गेला. दम्मान होऊन द्या बरं का. दमाने पटकन खायचं पटकन गाडी भरायची. गाडी आता तसा टाइमच होणार गाडीला. नाही ना आपण मग तशी लवकर आवडलं जनावर ढोरांना धावायला जावला ना. आंबाला गोडे आहे. खाऊ ना. खायचंच नाही एवढ्या वर्ष. एवढ्या वर्ष करा माझ्या मायाशिवाय. सगळे खाणार का पुढच्या वेळी मग मी खात असते त्याच्यात तुमच्या वाटेदार नसले का. सावलीत असेल काही वाटत नाही बघ. भारी वाटत एकदम. काय भाजी सोबत कैरी लोणचं कांदा खायची मजाच राहते. आपण कांदा खायला भाजी वाटतं. आज नाही माहिती ना वा इच्छाच नाही माहिती आज कांदा खायची. कारण कांद्याचा इतका वाज गेला ना नाकामध्ये. अजिबात नाही. आज तर अजिबात अपेक्षा नाही कांदा खायची. किती नाही होत एखादा अर्धा खराब होतच ना त्याच्यामध्ये. पण मग ते वास नाकात जातो ना. नाही आपण इथं जेवायला बसलो कांदा कापला नाही असं होतच नव्हतं. बराच टायमाला पण खाल्लोय ना. रोजचे बऱ्याच टाइम कांदे भारी म्हणजे अजून मी चांगलेच काही नाही पण चाळी जास्त सगळी म्हणून पॅक आहे ना त्याच्यामुळे ते वास पुन्हा हे झाला. कांदे काढले तर कांदे भाजी म्हणजे लाल लागत होते. वल्ला कांदा होता मस्त. पहिल्यांदा कसं राहायचं एक एकर कांदे राहायचे आपण घरच्या घरी काढत होतो. तसं आता जादा राहते तर मग डायरेक्ट लेबरच लावला होता ना. पहिले दिवस आलाच होतो ना. आता उन्हाळा करायला मागच्या वर्षी दिसत आपली बाजरी पुढे मोठी दिसत असत. बाजरी भुईमूग आपण टाकेल होतं. पावसाळा लागेल आता. मग कल्याण कुठे का लागेल ना मग रोवानी कधी लागलं
मी म्हणते रोहिण्या पण लागला असेल. महिने लागलेले आहे आता. आता 8 जूनला मिरवू लागल. मग आपण कल्याणपूरची कोणी मागच्या वर्षी टाकलं होतं माहितीला. रोहिण मध्ये पाऊस नाही आला तर झालं, मिरगामध्ये पाऊस आला पाहिजे. मिळून घे ना पुरा पडला पाहिजे. मिरगाचा पाऊस आहे ना पिकासाठी गोड राहतो. त्या अवधार नाही आलं तर चालन, फक्त मिरगामध्ये ना टाइम पाऊस जर पडला ना काही काय नाही. बाबा भाजी पुरली नाही काय हो? भाजी होती हा मला ही शेव सांगा ना चपाती आवडली. चपातीला आवडत. हा का ते दीदी वाली करते काय तुम्ही? दीदी आणि गंमत करते. दीदीला बी चपाती सगळं शेवले आवडत. भारी लागली. दमन वर का मग दमाना आज तर काय हॉटेलमधून भजी येईन बिजी खाऊन येईल, त्याच्यामुळे काय भूक नसन लई. आज घरची भाजी खावं ना वाटत. दाजी बा भाजी खाऊन येईल. स्पेशल लागते. अरे गावची हा भरला ते 5 मस्त. भाजी होती लय मोठे. हा ना केवढा प्लेट? प्लेट का 25 रुपयाला. हा का भारी मग वड्यावाला राहता मग मोठाले. 25 नाही 2 भाजी एक 20 ला गेली 85 रुपये गेली. बापरे हम्म. गंज घेतले मग. हा. पण मग पोट भरत असेल ना. 5 भाज्यात पोटच भरून जातं. हो ना. त्याच्यामुळे आज घरची भाजी गोड लागा ना काय करून तुम्हाला. कालपासून फिरायवर होते